शारदा शारदा शारदा, विद्या हे नाव तर ओळखीचं झालंय, आणि ती व्यक्ती कोण आहे याचाही अंदाज आलाय. पण या शारदाचा खोपड्यांच्या घराशी काही संबंध असेल का? दोन्ही शारदा एकच असतील का? विद्या, सत्याचा उलगडा तुलाच करावा लागणार. तू नकाशाच्या आसपासच आहेस. फक्त एक योग्य रस्ता, तो मिळाला की तू शारदाच्या जवळ पोहोचणार. काय समजतो स्वतःला? आज पण हाच कसा काय हिरो झाला? सगळं व्यवस्थित सुरू होतं. अगदी सांगितलं तसंच करत होतो आम्ही. त्याची लायकी दाखवून देणार होतो. गुडघ्यावर बसला होता, त्याला हात पसरायला लावले, पगारासाठी भीक मागायला लावली. कसा दिसत होता, लाचार भिकारी. त्याला हातात पैसे पण घेतले, मग ती अवतास आली आणि संपूर्ण चित्र बदलून टाकलं. रस्त्यावर आली ती माणसं, तरी यांचा मौज काही उतरत नाही. आज पुन्हा तू आमच्या दुखत्या नसेवर पाय ठेवलायस. याची कळ तर तुला सोसायला लागणारच आहे. नाही सोडणार तुला, नाही सोडणार. काय राग आला? हे असं आमच्यावर रागवण्यापरीस ना बाकीच्यांवर रागवा कधीतरी. नशीब आमचं या अशा आपटलेल्या वस्तूंच्या आवाजामुळे तुम्ही आमच्याकडे बघितलं तरी. तू बायको खेकसून सांगतेय, सगळ्यांसमोर अपमान झालाय आमचा, जीव तोडून बोलतेय तुमच्याशी. नाही तुम्हाला काय मरो, तिचं काही का होईना, आम्हाला काय फरक पडतो. आज आमची वेळ आहे ना, उद्या तुमची पण येणार आहे, लक्षात ठेवा. नंदा जरा शांत बस. मी जरा वेगळा विचारत आहे, शांत बस. चांगलंय चांगलंय, करा तुम्ही ना विचारच करा ना. तुमच्या विचाराने तुमचे कधी प्लॅन सक्सेस झालेत आणि ना तुमच्या विचाराचा कोणी कधी वापर केलाय. या घरात ना तुमच्या विचारांना कुत्रा विचारत नाही. बोल बोल ना आता, बोल बोल ना, बोल बोल आता, बोल 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 आता, बोल बोल ना. तू खाल्लं नाही तोवर रूप यायची वाट बघितली ना की मग असंच होणार. त्या मूर्ख अर्धांड बलरामच्या नादाला लागून ही वेळ तू स्वतःवर आणलीस, मी नाही आणली. कळलं का? मला काय चालू दे तुमच्या मूर्खांचा खेळ, पण माझ्या विचारांच्या मध्ये लोडबोड करायची नाही, नाहीतर परिणाम वाईट होतील. कळलं? मी खरंच इमानदारीचा धंदा सुरू केलाय. इथं बाजूच्या गावात ना मेकअपची ऑर्डर घेते, आणि म्हणून मी ठरवलं की मी आता इथंच राहणार आहे या गावात.
कोण आहे? मीच आहे. ते हातातून ग्लास सटकला. बर. तुला काय वाटलं चोर आहे? तुझी ती मैत्रीण कुठे राहणार आहे? असं का विचारतोस? आउट हाऊस मध्ये राहू नको म्हणा. का? उगाच रिस्क नको. आपण तिथे राहत नाही आता. तिथले लोक कसे आहेत तुला माहिती आहे. आणि कृष्णाईला आपल्या घरात चोर राहिलेला आवडणार. एक मिनिट. अच्छा असं आहे का? नक्की कृष्णाईंना चोरांनी राहिलेला आवडणार नाही का? तुला चोरांची काळजी वाटते? मला कशाला काय वाटेल? मी सांगायचं काम केलं. तुमचं तुम्ही बघा. मला तहान लागली होती. मामा ती कळे ना आता डोक्यात जायला लागली. लय वाईट दुखतंय. आपल्या पायाजवळ उभा राहायची तरी लायकी का त्या बाळ्याची? रस्त्यावरच्या भिकाऱ्याची अवलाद नाही. त्याचं दोन्ही हात मुळात उपटून काढलं ना तर. बल्लू, आता जे तू बोलतोय ना, तू नाही बोलत, जर राग बोलतोय. तर तुला जे करायचंय ना, ती वेळ इतकी नाही. ती वेळ येणार. तोपर्यंत फक्त शांत राहा. ती वेळ जेव्हा यायची ना तेव्हा येईल. पण तो वर बसलेला सगळं बघत असतो. तसं कर्म ना तसे भोग. एरवी तुला इतकं लागलंय म्हटल्यावर वाईट वाटलं असतं आम्हाला. पण आता नाही वाटत. कारण तुझी तीच लायकी आहे. कसं आहे ना, वाघाला कितीही पिंजऱ्यात बंद केलं ना तरी तो डरकाळी फोडतोच. आणि माझा अर्जुन वाघ आहे, वाघ. तुमच्यासारख्या लबाड लांडग्यांपुढे तो अजिबात झुकायचा नाही. जिबले तुरतुर करायला लागली तुझी. जरा मुबा काय दिली तराट सुटली की. हे मामा तुझ्या बहिणीला समजून सांगा. आधीच डोकं भडक आहे आपलं. कधी धडक देऊन त्या अर्जुनाला उडवून टाकायला काढणार नाही. तुझा तर त्याच्या जखमीवर मीठ चोळते. जागा जा. कुठं चालली? दरवेळी तुला सांगायची खरं तर गरज नाहीये, पण तुझ्या आनंदासाठी सांगतो. देवळात जातोय. ए कृष्णा नाही दुखतंय का हो? तरी मी तुम्हाला सांगत होते आपल्याला काय करायचंय त्या अर्जुनचं. आपल्याला जे पाहिजे ते मिळालंय ना. बघ मग कशाला त्याच्या नादाला लागताय? ए रेडिओ स्टेशन बंद पड. आधीच का डोकं कमी गरम आहे? जे दिले ना ते काम करा. ती कृष्णा गेली देवळात. जा तिच्या माग. हा पर्स. मामा चार चौघात त्या अर्जुनानं पान उतारा केला. त्याचा पण असाच पान उतारा केला ना, जेवढं वाईट करील ना त्याचं, त्याच्याशिवाय हे डोकं शांतच होणार नाही.
विद्याधर दादा तुम्ही? तुम्हालाच भेटायला येत होतो. सावित्री मॅडम, खरं तर मी तुमची आणि अर्जुनची माफी मागायला पाहिजे, पाय धरून माफी मागायला पाहिजे होती. दादा माझ्या डोळ्यांदेखत एवढं सगळं घडत होतं आणि मी तुमची काहीच मदत करू शकलो नाही. लाज वाटते मला माझी. जमलं तर माफ करा. दादा हे बघा प्लीज, तुम्ही माफी नका मागू आमची. आणि मी काय, अर्जुन काय, कवठेकरांच्या संपत्तीत ना आम्हाला बेदखल केलं याचं आम्हाला दुःख नाही अजिबात. सावित्री मॅडम, कशा आहात तुम्ही? माझ्या काळजाचा तुकडा अर्जुन कसा आहे? ठीक होत. खरं तर ना मी तुमचं कौतुक करायला इथं आलो. कौतुक? हो. काल तुम्ही त्या नालायक माणसांना त्यांची जी खरी जागा दाखवली ना, अगदी बरोबर केलं तू. तो त्या बलराम आणि नंदासारख्या लोकांना ना त्यांची जागा दाखवलीच पाहिजे. तीच लायकी आहे त्यांची. हो, खाल्ल्या मिठाला जागणारी माणसं आहेत का ती हरामखोर? माफ करा, रागाच्या भरात अपशब्द तोंडून बाहेर आला. पण काय करू सांगा ना तुम्हीच. एक माझा सख्खा भाऊ, दुसरी लग्नाची बायको, आणि इकडं हा माझा सावत्र भाऊ. सावत्र भाऊ जरी असला ना तरी तो माझ्या जास्त जवळचा आहे. आता त्याचं मूळ नाव काही असो, वेगळं जरी असो, तरी शेवटपर्यंत तो माझ्यासाठी अर्जुन कवठेकरच राहणार. असो, जाऊ दे. मला सांगा, अर्जुन काही नोकरीसाठी कुठे बघतोय का? काही कुठं अप्लाय केलंय का त्यानं? शोधतो. माझी काही मदत लागली, अगदी अर्ध्या रात्री जरी फोन केलात ना तरी मी तुमच्यासाठी हजर असेल. हा, चल येतो. तुम्हाला कुठं गाडीनं सोडायचंय का? नाही नाही, मी जाईन. स्वाभिमान चांगले, पण एक लक्षात ठेवा, हा तुमचा भाऊ तुमच्या सोबत कायम आहे, कायम तुमच्या पाठीशी. चल, काळजी घ्या. एक मिनिट, म्हणजे आता मध्यंतरीच्या काळात तुमच्या मदर माऊलीशी तुमचं काही बोलणं झालंय का? नाही, म्हणजे हे सगळं कळल्यानंतर त्यांची काय अवस्था होणार आहे देवच जाणे. त्यात बिचाऱ्यांना ब्रेन ट्युमरचा त्रास. कशी आहे आता तब्येत श्यामलताईंची? श्यामल नाही, शारदा नाव आहे मदर माऊलीचं, आणि बरी आता तब्येत. मित्र मॅडम, आता ना मला त्या वेगळ्याच गोष्टीची भीती वाटायला लागली. कसली भीती दादा? या अशा परिस्थितीत त्यांना बाहेरून कुठून कळलं की तुमचं लग्न झालंय आणि तुमच्यावरती ही परिस्थिती ओढवली आहे, तर काळजीपोटी त्या इथं येऊन धडकल्या तर? नाही, म्हणजे असं नाही होणार. मी काळजी घेतली तशी. हा, बरोबरच आहे. देव करू आणि तसंच हो. तसंही त्यांना इतक्या लांब येणं शक्यच होणार. आणि समजा जरी त्यांना कळलं की तुम्ही कवठे भैरवगड मध्ये आहात, तरी कवठे भैरवगड कुठे आहे त्यांना कसं कळणार ना? नाही, कळेल तिला. कसं काय? तिचा जन्मच या गावातला आहे दादा. काय? तुमच्या मदर माऊलीचा जन्म कवठे भैरवगड मध्ये झालाय? हो, म्हणजे मला पण हे आता काही काळापूर्वीच कळलंय. अहो, ते राजस्थानचं काम संपलं की नाही आमचं, तर त्याच्यानंतर लगेच आम्हाला दुसरं काम मिळालंय. 2 दिवसांनी तिकडे जायचंय. कुठं जाणार आहे म्हणली?
कवठे भैरवगडला आता या क्षणापासून तू ती नोकरी सोडलीस. तू तिकडं जायचं नाही. सावे, मला तू वचन दे, तू कधीच कवठे भैरवगडला जाणार नाहीस. झालं दर्शन, चला घरला. शालिनी 5 मिनिटं बसायचं होतं. असं म्हणताय? बर बसा. बरं ऐका, माझं जरा एक काम आहे, मी जाऊन येते. कुठं जायचं नाही हं? इथंच बसून राहायचं. आले मी 2 मिनिटं. कृष्णाई, आम्हालाच आमची लाज वाटतेय. रस्त्यावरच्या पोराला आम्ही आपलं मानलं. आम्ही तुझी आई नाही आहोत. निघ इथून. पुन्हा तुझं तोंड या घराला दाखवू नको. आता खऱ्या अर्थानं धागे दोरे जुळायला सुरुवात झाली आहे विद्या. म्हणजे त्या प्रदीपला मोलकरणीबद्दल विचारलं तर त्यानं पहिलं नाव शारदा असं घेतलं. इकडं सावित्रीच्या आईचं नाव सुद्धा शारदाच. नंदाच्या मते तिच्या आईचा आणि या सगळ्याचा काही संबंध नाही. असतील 1000 नावं एकसारखी, पण त्यात हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे की सावित्रीच्या आईचा जन्म कवठे भैरवगड मध्ये झालाय. हा इतका मोठा योगायोग असूच शकत नाही. म्हणजे हे नक्की आहे की बाळासाहेबांनी जिला भीमाईचं बाळ मारायला सांगितलं ती शारदाच होती. आता भीमाईच्या बाळाचं पुढं काय झालं याचं उत्तर सुद्धा ती शारदाच देऊ शकते. तिला भेटल्याशिवाय गत्यंतर नाही विद्या, गत्यंतर नाही. हे बाळा, हे आमच्या कशाला पाया पडतोस? देवाच्या पाया पड जा. अरे ए अरे ए अर्जुन, अर्जुन थांब. कुठे निघाल्या? 2 मिनिट जाऊन येते म्हटलं की लागला लगेच गंडवायला. चला लवकर घरला. शालिनी हात सोड. नाही सोडणार, मला तशी ऑर्डर आहे. चला लवकर. शालिनी हात सोड. अरे अर्जुन आहे, आम्हाला बोलायचंय अर्जुनशी. अर्जुन, शालिनी अर्जुनशी बोलायचे नाही. शालिनी असं नाही. अर्जुन थांब ना. चला कृष्ण. अर्जुन